नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. मस्त अशी थंडी पडते आणि थंडीमध्ये आपण शरीराला ऊर्जा देणारे पदार्थ खात असतो. कारण थंडीमध्ये कमरदुखी, सांधेदुखी यासारखे त्रास होत असतात. त्यात सगळ्यात जास्त तर डिंकाचे लाडू बनवले जातात. ज्यांना मेथीचे लाडू नाही आवडत त्यांच्यासाठी आज मी जे हे ड्रायफ्रूटचे लाडू बनवणार आहे ते अगदी बेस्ट ऑप्शन आहे. अगदी लहानांपासून सगळ्यांना आवडतील, अगदी तसेच. नेक्स्ट व्हिडिओ आपला मेथीचे लाडूचा पण येणार आहे, म्हणून हा व्हिडिओ तर शेवटपर्यंत नक्की बघा. पण त्यासोबत चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून घ्या, म्हणजे हे मिश्रण थंड असो किंवा गरम असो, लाडू अगदी सहज वळले जातात. आणि मागच्या वर्षी मी या लाडूंच्या भरपूर अशा ऑर्डरसुद्धा केलेल्या होत्या. खूप छान लागतात. नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग आपण आता लाडू बनवायला सुरुवात करूया. ड्रायफ्रूटचे लाडू बनवण्यासाठी मी हे सगळे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत. तर मी तुम्हाला सांगते किती किती घेतले. तर काजू आहेत 100 ग्रॅम, बदाम आहेत 100 ग्रॅम, हे गोळंबी आहे 100 ग्रॅम, पिस्ता 50 ग्रॅम आणि अक्रोड आहेत हेही 50 ग्रॅम घेतले. तर त्याच्यानंतर या सगळ्या सीड्स घेतल्या आहेत. तर यात पंकिन सीड्स वगैरे, सूर्यफुलाच्या बिया वगैरे आहेत. तर हे जे मी इन्ग्रेडियंट्स घेतलेले आहेत यातले तुम्ही कुठलेही कमी जास्त करू शकता तुमच्या याच्यानुसार, किंवा अजून तुम्हाला दुसरे कुठले ॲड करायचे असेल तर तेही तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतर खोबऱ्याचे 4 वाटे इथं किसून घेतलेत मी. त्याच्यानंतर ही खारीक पावडर रेडीमेडच आणली आहे, 100 ग्रॅम घेतली आहे. रेडीमेड नको असेल तर घरी खारीक आणून तुम्ही पावडरसुद्धा करू शकता. त्याच्यानंतर हे शिंगाडा पीठ घेतलं आहे 100 ग्रॅम. त्याच्यानंतर वेलची पावडर करून घेतली आहे. 50 ग्रॅम डिंक घेतला आहे. 20 ग्रॅम खसखस घेतली आहे. आणि हे 10-12 अंजीर घेतले, ते मी बारीक करून घेतले. तर हे चाकूच्या साह्याने व्यवस्थित कट होत नाही, त्याच्यासाठी हे कात्रीने कापून घ्यावे. त्याच्यानंतर सुंठ पावडर जी आहे ती आपल्याला 2 चमचे लागणार आहे. त्याच्यानंतर तूप अर्धा किलो घेतलं आहे, एवढं हे लागणार नाही आहे. शेवटी मी तुम्हाला सांगेल किती वापरलं आणि किती शिल्लक राहिले. तर हे अर्धा किलो तूप आहे, यातलं किती शिल्लक राहतं मी तुम्हाला नंतर शेवटी सांगेल. आणि ही अर्धा किलो साखर बारीक करून घेतली आहे मिक्सरला. तर ही सुद्धा मी जशी लागेल तशी टाकणार आहे. आता हे जे सगळे आपले ड्रायफ्रूट्स आहेत हे आपल्याला मिक्सरला दरदरीत बारीक करून घ्यायचे, म्हणजे थोडेसे असे जाडसरच वाटून घ्यायचे, एकदम बारीक पावडर करायची नाही आहे. आणि आता हे सगळं मी मिक्सरला दरदरीत वाटून घेते आणि मग आपण पुढची प्रोसेस करूया. तर मी आता हे सगळे ड्रायफ्रूट्स असे थोडेसे जाडसर असे मिक्सरला दळून घेतले. हे बघा, असे थोडेसे जाडसर दळून घेतले, एकदम बारीक पावडर नाही केली आहे. आणि खोबरं पण थोडंसं 1-2 सेकंदासाठी फिरवून घेतलंय, म्हणजे ते लांब असेल तर लाडू वळायला प्रॉब्लेम होतो, म्हणून मी थोडंसं मिक्सरमध्ये 1-2 सेकंदासाठी फिरवून घेतलंय. त्याच्यानंतर डिंकसुद्धा बारीक करून घेतला, अगदी पावडर करून घेतली आहे. आणि ही खसखससुद्धा पावडर करून घेतली आहे, खसखसची म्हणजे भाजायला. आणि लाडूमध्ये एकदम असं दाताखाली दाणे नाही येणार, म्हणून ती पण बारीक करून घेतली आहे. तर आता हे सगळं आपलं साहित्य रेडी आहे लाडू बनवण्यासाठी. तर पुढची प्रोसेस काय आहे ते बघूया, चला. तर ही जी सगळी ड्रायफ्रूटची बारीक केलेली पावडर आहे ते आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर त्यासाठी मी एक जाड बुडाची कढई घेतली आहे आणि त्याच्यामध्ये 2-2 चमचे तूप टाकून सगळे जे आपण इन्ग्रेडियंट्स घेतलेले आहेत ते सगळे जिन्नस आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. तर मंद गॅसवर भाजून घ्यायचे, कमी गॅसवरती भाजून घ्यायचे. त्याला चटका लागू द्यायचा नाही आहे, कलर बदलू द्यायचा नाही आहे त्याचा, फक्त चांगले असे खमंग भाजून घ्यायचे. आणि खारीकची पावडर आणि आपले जे शिंगाड्याचं पीठ आहे तर ते पीठ भाजण्यासाठी फक्त आपल्याला थोडंसं जास्त तूप लागणार आहे. तर शिंगाड्याचं पीठ आणि खारीकची पावडर भाजण्यासाठी जास्त तूप घालून ते भाजून घ्यायचं. बाकी सगळे जिन्नस आपल्याला 2-2 चमचे तूप टाकून भाजून घ्यायचे. त्याच्यानंतर आपल्याला हे सगळं भाजलेलं मिश्रण एका पसरट भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि साईड बाय साईड आपल्याला झाऱ्याच्या साह्याने त्याला हलवायचं आहे. कारण झाऱ्याची जी खालची बाजू असते ती खडबडीत असते आणि त्याच्यामुळे या पावडरचे भाजून झाल्याच्यानंतर जे गोळे बनतात ते गोळे मोकळे होतात आणि आपल्याला लाडू वळताना जास्त मेहनत घ्यायची गरज नसते. म्हणून एका साईडला आपण हे सगळं भाजून घ्यायचं आणि साईड बाय साईड ते मिश्रण आपल्याला हलवत राहायचं आहे कंटिन्यू, म्हणजे त्याचे गोळे होणार नाही आणि ते कडक पडणार नाही आणि लाडू वळायला आपल्याला सोपं जाईल. या लाडूंमध्ये आपण कणिक वगैरे किंवा उडदाच्या डाळीचं पीठ वगैरे असं काहीच वापरलेलं नाही आहे, म्हणून आपण हे लाडू उपवासाला सुद्धा खाऊ शकतो. आणि आता या ठिकाणी माझे हे सगळे पदार्थ, जे जिन्नस आहेत ते सगळे भाजून झालेले आहेत आणि मी या झाऱ्याच्या साह्याने त्याच्या सगळ्या गाठी मोडून घेते. त्याच्यानंतर आपल्याला याच्यात टाकायचं आहे 2 मोठे चमचे भरून सुंठ पावडर. सुंठ पावडर अजिबात स्किप करायची नाही आहे, याच्यामुळे चव पण छान लागते आणि हे चांगलं असतं हिवाळ्यात खायला. त्याच्यानंतर आपण जी 1 तोळा वेलदोडे घेतलेले आहेत त्याची पावडर करून घेतली आहे, ती सगळी पावडर टाकली.
हा जो डिंक मी भाजला आहे तर हा मी बारीक करून मग नंतर तुपामध्ये भाजला. तर त्याच्यात मला थोडंसं कडक लागत होतं म्हणून मी मिक्सरला परत एकदा फिरवून घेतलं. तर मी 50 ग्रॅम डिंक घेतला होता इथे. तर तुम्हाला जास्त घ्यायचं असेल तर जास्तसुद्धा घेऊ शकतात. त्याच्यानंतर याच्यामध्ये मी साखर ॲड केली. तर अर्धा किलो साखर मी बारीक केली होती, त्यातलीसुद्धा अर्धी साखर घेतली आहे, म्हणजे थोडीच साखर टाकली आहे. तर साखरेच्या ऐवजी तुम्ही गूळसुद्धा वापरू शकता. गूळ किसून घ्यायचा आणि मग त्याच्यात टाकायचा आणि बाइंडिंगसाठी परत एकदा मिक्सरला हे सगळं मिश्रण फिरवून जरी तुम्ही लाडू बांधले तरी चालतं, जर तुम्ही गूळ वापरणार असाल तर. आणि या लाडूला जर बाइंडिंग येत नसेल तर तुम्ही थोडंसं तूप गरम करूनसुद्धा याच्यामध्ये टाकू शकता. त्याच्यामुळे पण लाडू छान वळले जातात. आणि याचं मिश्रण गार झालं तरी काही हरकत नाही, लाडू शेवटपर्यंत अगदी चांगले वळले जातात. तर मी मीडियम साईजचे लाडू इथे बनवले होते. तर माझे मीडियम साईजचे 44 लाडू या सगळ्या साहित्यामध्ये बनवून झाले. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं तूप किती लागणार आहे ते सांगेल. तर हे अर्धा किलो तूपमधलं एवढं तूप शिल्लक आहे, म्हणजे 1.5 पावच्या आसपास तूप मी इथे वापरलेलं आहे. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.